चला येतो का आवाज बघा बरं. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आपलं तिसरं लेक्चरची सिरीज आहे. या आठवडाभर आपण इतिहासचे लेक्चर बघू. दुसऱ्या आठवड्यामध्ये भूगोलचे लेक्चर घ्यायचेत आपल्याला. लक्षात आलं. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. लिंक शेअर करा, जास्तीत जास्त पोरांपर्यंत जा. ओके चलो बघा महत्त्वाचा भाग चालू आहे. सुंदर सुंदर असे प्रश्न चालू आहेत. बघू आपण. बघा आजचा पहिला प्रश्नाकडे जाऊ. वेळ नाही करायचा आता आपल्याला. बघा पहिला क्वेश्चन आहे, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील वैचारिक संघर्ष सांगितला. बघा काय काय म्हणतंय क्वेश्चन. बघा काय म्हणतंय, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील वैचारिक संघर्षाबद्दल खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, नसेल तर नोंद करून घ्या. 1856 ते 1920 असा कालखंड आहे कोणाचा, टिळकांचा. आणि गोपाळ गणेश आगरकर पण त्याच वर्षी जन्मलेले आहेत. 1856 ते 1895 असा कालखंड आहे आगरकरांचा. दोघही वर्गमित्र आहेत बरं का. वर्गमित्र म्हणजे चांगले मित्र होते आणि दोघही पुण्यामध्ये एकत्र बसून चर्चा करायचे. आणि त्यांचा जे एकत्र बसण्याचं ठिकाण होतं त्याला पुण्यामध्ये बंड गार्डन असं म्हणतात. इथं बसून ते तासन तास याच्यावर चर्चा करत होते. चला गुड मॉर्निंग. तासन तास चर्चा करायची, यांची चर्चा चालू असायची. आणि या चर्चेतून मग उद्या महाराष्ट्राचं भविष्य काय किंवा मग एकंदरीत पुन्हा भारताचं भविष्य काय याच्यावर त्यांची चर्चा असायची. पण मतभेद झाले. कालच आपण बघितलं होतं या दोघांमध्ये जे मतभेद झाले ना, ते मतभेद कशाने झाले होते तर याचं 1887 कारण आहे. एका कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं, एक निधीच्या संदर्भात होता. कशाची निधी? होळकरांच्या निधीच्या संदर्भात. होळकरांच्या निधी दिलेल्या संदर्भात एक दोघात मतभेद झाले. त्याच्यानंतर पुन्हा मतभेद होण्याचं महत्वाचं कारण दादोबा व रखमाबाई विवाह प्रकरण. दादोबा आणि रखमाबाई विवाह प्रकरण. एकमेकांच्या भक्कम पाठीमागे उभे राहणारे चांगले मित्र 87 मध्ये वेगळे झाले. आणि दुसरं होतं सामाजिक सुधारणा आणि राजकीय, म्हणजे सामाजिक व राजकीय सुधारणा. या मूळ कारणामुळे या दोघांमध्ये मतभेद झाले होते. राजकीय सुधारणाकडे कोण झुकलं होतं? टिळक झुकलेले होते. आणि सामाजिक सुधारणेकडे गोपाळ गणेश आगरकर झुकलेले होते. ठीक आहे. याच्यामुळे या दोघांमध्ये मतभेद झाले टोकाचे. आणि मग 87 मध्ये आगरकरांनी बरंच काही सोडलं. आपण बघितलंय आगरकरांनी 87 मध्ये केसरीचा राजीनामा दिला. झालती आपली चर्चा याच्यावर पाठीमागच्या लेक्चरमध्ये. 87 मध्ये केसरीचा राजीनामा देऊन आगरकरांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं. राजीनामा दिला 87 मध्ये आणि सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं दसऱ्याच्या दिवशी. बघा कोणत्या दिवशी? दसऱ्याच्या दिवशी त्यांनी एक वर्तमानपत्र काढले. कोणतं? सुधारक. तुम्हाला माहित आहे सगळ्यांना सुधारकाचं ब्रीद वाक्य काय आहे? इष्ट असेल, बघा इष्ट असेल ते बोलणार, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, साध्य असेल ते करणार. याच्यावर PYQ पडलेले आहेत. लक्षात ठेवा याच्यावर PYQ आहे. सुधारकाचं ब्रीद वाक्य इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. चला त्याच्यानंतर बघा क्वेश्चन उत्तर द्या बरं. चला बघू आपण काय काय उत्तर दिले. कोण दिले उत्तर? गायत्रीने दिले उत्तर. पर्याय क्रमांक 1 बघू आपण. लोकमान्य टिळकांनी संमती वय विधेयकाला विरोध करण्यासाठी मुस्लिम मौलवीशी हातमिळवणी केली होती. लोकमान्य टिळक कट्टर राजकारणी होते हो, हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. जेव्हा राजकारण येतो ना तेव्हा मग धर्म दिसत नसतो लोकांना. मग टिळकांचं काम खूप मोठं आहे, पण आपल्या मित्राला वाट लावायचंय किंवा आपल्या मित्राबरोबर करायचंय. मग इतर टाइमला तुम्ही मुस्लिम धर्माशी लोकांच्या विरोध करता आणि मौलवीशी मग तुम्ही का हात मिळवणी केली? मुस्लिम मौलवीशी हात मिळवणी केली. कशासाठी केली होती? तर कोणत्या विधेयकाला? संमती विधेयकाला. काय द्यायचं आहे? विरोध करायचा आहे. कारण मुस्लिम धर्मामध्ये मुलींना गौणस्थान होतं आणि मग त्या कालखंडामध्ये असा भाग चालू होता की विवाहाचं वय नको आहे आणि संमती वय म्हणत होतं विवाहाचं वय. म्हणून मुस्लिम मौलवींनी देखील इंग्रजांच्या बाजूनं किंवा इंग्रजांना विरोध केला पाहिजे या कायद्याच्या पाठिंब्याला, म्हणून मुस्लिम मौलवीशी हात मिळवणी केले होते. त्याच्यानंतर दादोबा रखमाबाई सावे विवाह प्रकरणात टिळकांनी रखमाबाईची बाजू घेतली होती का?
नाही. कुणाची बाजू घेतली त्यांनी? दादोबाच्या बाजूने होते. बघा लोकमान्य टिळक, काल झालं याच्यावर चर्चा आपली, लोकमान्य टिळक दादोबा आणि रखमाबाईच्या बाजूने कोण होते? काल दिलं तर तुम्हाला सगळी माहिती दिली. गोपाळ गणेश आगरकर हे यांच्या बाजूने होते. टिळक राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते होते का? होते. म्हणून याचं उत्तर आहे अ आणि क. लक्षात ठेवा, अ आणि क याचं काय उत्तर असणार आहे. आता लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी केलेलं कार्य भरपूर मोठं आहे. इकडच्या बाजूला आगरकरांच्या संदर्भात थोडी माहिती सांगतो तुम्हाला. आगरकर बुद्धी प्रामाण्यवादाला भर देणारे व्यक्ती होते. लक्षात ठेवा, बुद्धी प्रामाण्यवाद आणि विचार स्वातंत्र्य याच्यावर भर देणारे आगरकर आहेत. आगरकरांचं नेहमी मत असायचं व्यक्तीला 3 स्वातंत्र्य पाहिजे: विवाह स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. बघा आगरकर काय काय म्हणत होते? विवाह, त्याच्यानंतर पुन्हा व्यवसाय आणि त्याच्यानंतर विचार हे स्वातंत्र्याचे प्रकार आहेत, असं आगरकरांचं स्पष्ट मत होतं. गोपाळ गणेश आगरकर याच्या बाजूला झुकलेले होते. आगरकरांनी भरपूर लेख लिहिलेत. तुम्हाला माहित असेल स्त्री सुधारणा किंवा त्याच्यानंतर आपण काय म्हणतो बालविवाह, बालविवाह आणि स्त्री सुधारणेच्या संदर्भात आगरकरांनी केसरीतून भरपूर लेख लिहिलेले होते, जे टिळकांना पटायचेच नाही तरी पण आगरकर त्याच्यातून ते लेख लिहायचे. यस, ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढे इकडचा जर भाग जर बघितला, धन्यवाद उमेशराव. चला कोण आहेत? बाळासाहेब. बघा इकडचा एक भाग असा होता, इकडं जर लोकमान्य टिळक जर बघितलं तर टिळकांचं मोठं काम आहे भरपूर. त्याच्यामधला एक भाग जर आपण बघितला, शिक्षणासाठी टिळकांनी काय केले तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. 1880 ला टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल काढली होती. 1880चं टिळकांचं न्यू इंग्लिश स्कूल आहे. 1884 ला टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी काढली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळकांची होती. आणि 1885 ला टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची काय केली? स्थापना केली होती. हे टिळकांचं मोठं काम होतं. त्याच्यानंतर टिळकांचं राजकीय कार्य, ज्याच्यावर प्रश्न येतात भरपूर, तर राजकीय कार्याबद्दल टिळकांच्या काय सांगता येईल? टिळकांनी राजकीयमध्ये प्रतियोगी सहकारिता नावाचा एक पक्ष काढला होता. प्रतियोगी सहकारिता, वारंवार प्रश्न येते बघा याच्यावर. प्रतियोगी सहकारिता 1919. त्याच्यानंतर टिळकांनी लोकशाही पक्षाची स्थापना केली होती. टिळकांनी लोकशाही पक्ष काढला होता 1920 ला. टिळकांनी साराबंदीची पण चळवळ चालू केली होती. लक्षात ठेवा, टिळकांची साराबंदीची पण चळवळ होती. साराबंदी करायचं महाराष्ट्रात प्रथम साराबंदी चळवळ करण्याचं काम टिळकांनी केलं होतं. हे टिळकांचं इकडचं काम सांगता येईल आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे टिळकांनी गणेश उत्सव चालू केलते. टिळकांचा गणेश उत्सव होता 1893 चा. त्याच्यानंतर टिळकांनी शिवजयंती चालू केली होती. टिळकांनी शिवजयंती केली 1800 कितीला चालू? 95 ला टिळकांनी शिवजयंती चालू केली होती. त्याच्यानंतर टिळकांनी नॅशनल एज्युकेशन किंवा दुसरा अजून एक, ते त्यांना वाटायचं राष्ट्रीय शिक्षण आपल्याच लोकांच्या ताब्यात असावं. 1906 मध्ये परदेशी कापडाची पहिली ओळी, परदेशी कापडाची PYQY बघा याच्यावर, परदेशी कापडाची पहिली होळी कोण कोण केलं? तर श्रीम परांजपे आणि टिळक. श्रीम परांजपे व टिळक या दोघांनी, टिळक या दोघांनी कुठे केली होती? पुण्यात केली होती. याच्यावर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. परदेशी कापडाची ओळी 1906 हे यांनी केलेलं कार्य होतं, लोकमान्य टिळकांचं कार्य. यस, चलो पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय आता आपल्याला. तसं टिळक भरपूर आहेत. आता तुमचं काम आहे पोरांनो, काय माहितीये का, रिव्हिजन करायचं. तुम्ही ठरवलं पाहिजे मी आज 10 समाज सुधारक वाचणार, माझं रिव्हिजन झालंच पाहिजे. 10 समाज सुधारक आज मी 100 200 300 काय रोज 300 PYQ मला वाचायचेच आहेत. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन पेपर मला सोडायचा आहे, तर तुमची प्रिलिम्स निघते. नाहीतर जावा मग काही खरं नाही तुमचं. लक्षात आलं का? कुठे घेऊन बसला तुमची अगरबत्ती? लई लोक तयारी करणार आहेत. आणि 65+ स्कोर असला तर तुम्ही विचार करा, नाहीतर मग विचार करणं सोडून द्या. 100% सांगतोय तुम्हाला. मग 65+ स्कोर जर घ्यायचा असेल तर रोज तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आता सोडावं लागेल. 30 दिवस आहेत आजपासून, म्हणजे 30 दिवसापर्यंत तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवायचा आहे. त्याच्यानंतर रोजचं 300 400 रोज PYQ वाचावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमचा जो काही वेळ आहे
तो वेळामध्ये 6-7 तास दुसऱ्या विषयाचं रिव्हिजन करावं लागेल, तर तुमच्या 30 दिवसामध्ये कुठं रिव्हिजन बसणार आहे? लक्षात आलं का? चला बघा पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. शेषाद्री प्रकरणात बाळशास्त्री जांभेकरांना यांनी मदत केली होती, व्यक्तिरेखा ओळखा म्हणून प्रश्न विचारलाय. बाळशास्त्री जांभेकरांना काय केले ते? मदत केली होती. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बाळशास्त्री जांभेकर म्हणलं की तुम्हाला माहित असावं बाळशास्त्री जांभेकरांना फक्त खूप कमी दिवस आयुष्य लावलंय. फक्त 34 वर्ष बाळशास्त्री जांभेकर जगलेत. किती वर्ष जगलेत? फक्त 34 वर्ष. 34च वर्ष जगलेत. शेषाद्री प्रकरण बऱ्याच पोरांना माहित आहे. शेषाद्री ब्राह्मणाची 2 पोरं होती, नारायण आणि काय? श्रीपती. बघा शेषाद्री कोण आहे? हा शेषाद्री ब्राह्मण आणि याची 2 पोरं. कोण कोण पोरं होती? एकाचं नाव होतं काय होतं? नारायण आणि दुसऱ्याचं नाव काय होतं? श्रीपती. ही 2 नाव आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं? एकाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, दुसरा वाटेवर होता. त्याला दुसऱ्याला दत्त घ्यायचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं. आणि हिंदू धर्मातल्या कट्टर सनातनी लोकांनी त्यांना विरोध केला की तुम्ही असं का केलात, म्हणून त्यांना बाहेर काढण्याचं काम कोण केलं असं सांगितलंय. त्याच्यानंतर भूताटकी आणि भूतप्रेत सिद्ध करून दाखवणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केलं होतं. हे बक्षीस त्यांनी कोणत्या सभेमार्फत जाहीर केलं होतं? मानव धर्म सभेमार्फत. लक्षात ठेवा, मानव धर्म सभा 1844 मध्ये सुरत येथे त्यांनी स्थापन केली. यांचे सहकारी कोण कोण होते? यांच्या सहकार्यामध्ये दुर्गाराम मंचाराम मेहता होते. बघा दुर्गाराम मंचाराम मेहता यांच्यामध्ये सहभागी होते. आणि यांचा एक इथं ग्रंथ एक होता धर्मविवेचन नावाचा. बरं का, धर्मविवेचन. या धर्मविवेचन ग्रंथामार्फत ही मानव धर्म सभा त्यांनी सुरतला स्थापन केली. पारशी धर्मातील मुले धर्मांतर करणार नाहीत यासाठी सामाजिक संघटना हिचाच उद्देशच होता तो मूळ. आणि एक जगतवासी आर्या टोपण नावाने ते लिखाण करायचे. याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात आलं का तुमच्या? याचं उत्तर काय? दादोबा पांडुरंग तरखडकर हे याचं उत्तर आहे. चला लक्षात ठेवा. म्हणजे या प्रकरणामध्ये कोण बाळशास्त्री जांभेकरांना मदत केली? तर दादोबांनी. बरं दादोबांनीच केली का? नाहीये, जगन्नाथ शंकर सेठ यांनी पण मदत केली होती त्यांना. पण हे सगळे घटक कुणाशी संबंधित आहेत? तर दादोबा पांडुरंग तरखडकरांशी संबंधित आहेत. आता तुम्हाला माहित असावं जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भात माहित आहे का तुम्हाला? बघा इथून वरची सगळी माहिती आपण जगन्नाथ शंकर सेठ यांच्याशी संबंधित घेऊ. लक्षात आलं का? इथं बघा कुणाशी संबंधित माहिती आहे? नाना उर्फ कोण आहेत? जगन्नाथ शंकर सेठ. बघा नाना उर्फ जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भात इथं माहिती येऊ म्हणजे समजेल तुम्हाला. यांचा जन्म 1803 ला झाला. 1803 पासून ते किती पर्यंत आहेत? तर 1865 पर्यंत नाना आहेत. 1803 ते 1865 असा नानांचा कालखंड आहे. नानांनी शेषाद्री प्रकरणात मदत केली का बाळशास्त्री जांभेकरांना? बघा नानांनी पण मदत केली बरं का, लक्षात असा. नानांनी पण मदत केली होती. कुणाला मदत केली होती? जांभेकरांना. लक्षात ठेवा, जांभेकरांना त्यांनी नानांनी पण मदत केली. कोणत्या प्रकरणात? शेषाद्री प्रकरणात. शेषाद्री प्रकरणात नानांनी पण मदत केली आहे जांभेकरांना. त्याच्यानंतर नानांचं मोजकं कार्य ज्याच्यावर प्रश्न पडतात आता, जे आपल्यासाठी लय महत्वाचं काम आहे. तर नानांचं पहिलं महत्वाचं काम 1824 ला एल्फिन्स्टन स्कूल काढलं होतं नानांनी. लक्षात ठेवा 1824 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल आहे. 1834 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना आहे. महाविद्यालय काढलंय नानांनी. 1845 मध्ये याचं काय म्हणता येईल आपल्याला? कोणतं कॉलेज रे? ग्रँट. बघा ग्रँट मेडिकल कॉलेज. ग्रँट मेडिकल कॉलेज काढलं होतं नानांनी 1845 ला. त्याच्यानंतर 1848 मध्ये ज्ञानप्रसारक मंडळीमध्ये सहभागी होते. ज्ञानप्रसारक मंडळीची काय केली? स्थापना केली. त्याच्यानंतर 1852 मध्ये त्यांचं बॉम्बे असोसिएशन संघटना काढली आहे. तुम्हाला बऱ्याच जणाला माहित आहे बॉम्बे असोसिएशन संघटना नानांनी काढली होती 1852 ला. त्याच्यानंतर याच कालखंडामध्ये दुसरं एक होतं बघा कॉलेज. कोणतं माहित आहे का? जे. बघा जे कोणतं कॉलेज? जे आर्ट्स कॉलेजची पण स्थापना केली नानांनी. जे आर्ट्स कॉलेजची. जे आर्ट्स कॉलेजची स्थापना कोण केली? नानांनीच केली. त्याच्यानंतर आणखी रेल्वेसाठी मदत केली होती. सगळ्यांना माहित आहे तुम्हाला रेल्वेसाठी काय केलेली होती? मदत केलेली होती. त्याच्यानंतर ऊसाचं बेन आणलं होतं नानांनी. कुठून? मॉरिशियस वरून. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर सोसायटीचे प्रमुख म्हणून नानांनी काय केलंय? काम केलेलं आहे.
या बऱ्याच गोष्टी कुणाशी संबंधित होत्या तर नानांशी संबंधित आहेत. आणि दुसरं पहिले भारतीय आहे ते लक्षात ठेवा, पहिले भारतीय ब्रिटिशांच्या कशामध्ये, ब्रिटिशांच्या कायदे मंडळात जाणारे, ब्रिटिशाच्या कायदे मंडळात जाणारे, ब्रिटिशांच्या कायदे मंडळात जाणारे कितीच्या ऍक्टने, 1800 ऍक्टच्या कायद्यानुसार, 1861च्या कायद्यानुसार ते ब्रिटिशांच्या कायदे मंडळात गेलेले नाना आहेत. त्याच्यानंतर आता दुसरे व्यक्ती बघायचे आपल्याला, इथं जाऊ आपण आता दुसरे काही इकडे जाऊ, कोण आहेत आता हे, तर एस बंगालीकडे जाऊ आपण. बघा हे एस बंगाली बरं का, एस कोण आहेत, बंगाली. एस बंगाली म्हणजे कोण, सोराबजी शापूरजी बंगाली. सोराबजी शापूरजी बंगालींनी 1875 मध्ये पहिल्यांदा, लक्षात असू द्या, पहिल्यांदा गिरणी कामगारांचं संघटन करण्याचा प्रयत्न केलाय. गिरणी कामगाराचे संघटन करण्याचा प्रयत्न, गिरणी कामगारांचे संघटन करण्याचा काय केलता प्रयत्न. याच्यावर आपल्या इकडं PYQ आहे, लक्षात आलं का, गिरणी कामगारांचं संघटन करण्याचा प्रयत्न कोणी केला. त्याच्यानंतर पारसी लॉ असोसिएशनचे प्रमुख आहेत ते, पारसी लॉ असोसिएशनचे काय प्रमुख म्हणून यांनी काम केलंय. दादाभाई नौरोजी बरोबर, दादाभाई नौरोजी बरोबर यांचं कार्य, मोठं कार्य, दादाभाई नौरोजी सोबत, दादाभाई नौरोजी सोबत यांनी कार्य केलेले व्यक्ती आहेत. एस बंगाली, ज्यांना आपण सोराबजी शापूरजी काय म्हणतो, बंगाली असं नाव देतो. यांचे वडील म्हणजे शापूरजी बंगाली, लक्षात असू द्या तुम्हाला. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकरांचं दुसरं कालच बघितलं होतं आपण, 1849 ला यांची सभा, कोणती सभा, परमहंस सभा, जी कुठे होती स्थापन झाली, मुंबईला स्थापन झाली. दादोबा DC असताना, दादोबा DC होते तेव्हा कुणाचा उठाव मोडून काढला होता, भिल्लांचा, भिल्लांचा उठाव यांनी मोडून काढला, भिल्लांचा उठाव मोडून काढला आणि म्हणून त्यांना इंग्रजांनी पदवी दिली, कोणती, राव बहादूर पदवी काय केली होती, पदवी दिली होती त्यांना, राव बहादूर पदवी काय केली, दिली. आता राहिलेत एकच व्यक्ती बघा, कोण, बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारीना घेऊ आपण आता इथं, कुणाला घ्यायचं आहे, बेहरामजी मलबारी. आता बेहरामजी मलबारींच्या संदर्भात काय प्रश्न आहेत का, किंवा काय प्रश्न येतात, तर तुम्हाला माहित आहे का, खरं तर यांचं मूळ आडनाव मेहता आहे. बघा प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो, यांचं मूळ आडनाव जे आहे ना ते मेहता आहे, पण यांच्या आईने पुनर्विवाह केला बरं का, यांच्या आईने काय केलता, पुनर्विवाह केला. आईने पुनर्विवाह केला, कुणासोबत केला माहिती आहे का, एक मलबारी नावाचा व्यक्ती होता आणि मलबारी नावाच्या व्यक्ती बरोबर त्यांनी पुनर्विवाह केला, ज्यांचा केरळमध्ये मसाल्याचा व्यापार होता. आणि तुम्हाला माहित आहे मलबार किनारपट्टीवर मसाल्याचा व्यापार चालतात. आणि आईने तो पुनर्विवाह केला, कुणासोबत केला माहित आहे का, यांचं मूळ आडनाव मेहता आहे, लक्षात ठेवा. आईने पुनर्विवाह केला मलबारी नावाच्या व्यक्ती बरोबर, मलबारी नावाच्या व्यक्ती बरोबर, आणि म्हणून मग यांचं आडनाव काय पडलं, पुन्हा मलबारी असं पडलंय. यांचं सगळ्यात महत्वाचं काम 1885चं काय प्रसिद्ध आहे, सेवा सदन. पुन्हा दुसरं 1891चा कोणता कायदा, कालच बघितलं होतं आपण, संमती वय विधेयक, हे लय महत्वाचा कायदा आहे. त्याच्यानंतर यांचं वृत्तपत्र काल बी बघितलं होतं, नाही परवा बघितलं होतं आपण, यांचं वर्तमानपत्र आहे कोणतं, इंडियन स्पेक्टेटर, स्पेक्टेटर. त्याच्यानंतर दुसरं व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये लिखाण केलं यांनी, लक्षात असू द्या, व्हॉइस ऑफ इंडिया, व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये काय केलंय, लिखाण. कुणाचा आहे व्हॉइस ऑफ इंडिया, खरं तरी व्हॉइस ऑफ इंडिया कुणाचा आहे, दादाभाई नौरोजींचा आहे, दादाभाई नौरोजींचा आहे व्हॉइस ऑफ इंडिया. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, लिखाण केलंय. यांचं पुस्तक एक लय प्रसिद्ध आहे, गुजराती अँड गुजरातीज, पुस्तक गुजराती अँड गुजरातीज, गुजराती अँड गुजरातीज यांचं गाजलेलं पुस्तक आहे. बघा याच्या बाहेर कशाचा प्रश्न जाते माय, म्हणून मग तुम्हाला मी म्हणत होतो की हे सराव प्रश्न खूप महत्वाचे असतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला चारही प्रश्नाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही असं 4 पर्यायाचं विश्लेषण करणार नाही तोपर्यंत तुमच्यापासून परीक्षा खूप दूर अंतरावर असेल. म्हणून हे खूप महत्वाचं आहे आणि महत्वाचंच असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, चलो आगे चलते हैं. बघा काँग्रेस अधिवेशन वर्ष अध्यक्ष यांच्या चुकीच्या जोड्या ओळखा. आता हमखास एक प्रश्न आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसवर येतोच.
म्हणून आता हे राष्ट्रीय काँग्रेसवर जे येणारे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला जाऊ द्यायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की काँग्रेसची पहिली 5 अधिवेशनं आपल्यासाठी लय महत्त्वाची आहेत. आता पाठीमागचं लेक्चर काढून बघा, ह्या लेक्चरमध्ये बराच भाग सांगितलाय तुम्हाला. आता मी काहीच सांगणार नाही दुसरं. काँग्रेसची स्थापना कशी झाली, काय झाली, हे पहिले 5 अधिवेशन लय महत्त्वाचे आहेत. त्या 5 अधिवेशनाला धरूनच आयोग प्रश्न विचारते. तुम्ही कुठलेही PYQ काढून बघा, हे जे पहिले 5 अधिवेशन आहेत, लक्षात आलं का? कसले अधिवेशन? पहिले. हे पहिले जे 5 अधिवेशन आहेत, या 5 अधिवेशनावरच सर्वात जास्त PYQ आहेत. म्हणजे हे तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे. मग माहित असताना तुमचं चुकलं नाही पाहिजे. लक्षात आलं? ते चुकलं गेलं की मग संपलं तुमचं, काहीच खरं नाहीये. म्हणून ते चुकू देऊ नका. पहिले 5 अधिवेशन हे माहित आहे तुम्हाला. पहिला 1885 ला अधिवेशन झालं आणि झालं कुठं? मुंबईला. आणि ज्याचे अध्यक्ष कोण आहेत? योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष. दुसरं झालं 1800 कितीला? 86 ला. दुसरं अधिवेशन झाले कुठं? कलकत्त्याला, ज्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहेत. तिसरं अधिवेशन झालं 1887 ला. हे अधिवेशन झालं कुठं? चेन्नई किंवा मद्रासला. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? बदरुद्दीन. बघा, बदरुद्दीन कोण? तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. 1888 चं अधिवेशन झालं अलाहाबादला आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? जॉर्ज यूल आहेत. हे पहिले 5 पाठ करा, पुढचे सगळे उत्तर तुम्हाला सुटतील. 89 चं अधिवेशन मुंबईला झालं. याचा अध्यक्ष कोण आहे? तर विल्यम वेडनबर्न किंवा वेडनबर्ग हे अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशन आहेत. बघा, मुंबईचं अधिवेशन बघा, मुंबई राष्ट्रीय काँग्रेसचे 1915चं सर सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. हे तुम्हाला माहित आहे का पोरांनो? मुंबईमध्ये एकूण अधिवेशन किती झाले बघा. मुंबई शहरात एकूण अधिवेशनाची संख्या बघा, एकूण काय म्हणता येईल आपल्याला? अधिवेशनाची संख्या किती? PYQ आहे याच्यावर. मुंबई शहरात एकूण अधिवेशनाची संख्या किती आहे? 7 आहे. कलकत्ता शहरात किती संख्या आहे? एकूण अधिवेशने बघा, कलकत्तामध्ये एकूण अधिवेशने, कलकत्त्यामध्ये एकूण अधिवेशनाची संख्या किंवा एकूण अधिवेशन 10 आहेत. लाहोरमध्ये किती आहेत? तर लाहोरमध्ये एकूण अधिवेशन किती झालेत? तर लाहोरमध्ये एकूण अधिवेशन झालेत किती? 4. हे लक्षात ठेवा तुमच्या, हे तुमच्यासाठी लय महत्वाचं आहे रे. बघा, एकूण अधिवेशनाची संख्या कुठं? कलकत्त्यामध्ये आणि इकडं मुंबईमध्ये. हे एकूण अधिवेशनाची संख्या लक्षात आली का तुमच्या? बघा, ही अधिवेशनाची संख्या, इकडचे अधिवेशनाची संख्या बघून घ्या. म्हणजे कुठं कुठं अलाहाबादला मात्र अधिवेशन एकच असावं, यदा कदाचित 1 किंवा 2 असावे. लक्षात आलं? चला, यस. बघा, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक किती उत्तर दिले तुम्ही? 2. चला, ज्यांनी पर्याय क्रमांक 2 उत्तर दिले त्यांचं अगदी बरोबर आहे. इथं दिलंय तुम्हाला का? अलाहाबाद 1888 मध्ये विल्यम वेडनबर्न नाहीये, तर कोण आहे इथं अध्यक्ष? त्याचा अध्यक्ष कोण आहे? जॉर्ज यूल. हा याचा अध्यक्ष आहे, पण जॉर्ज यूल अध्यक्ष आहे. तुम्हाला माहित असावं, कलकत्त्याला 1917 ला जे अधिवेशन झालंय, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? अध्यक्षपदावर बसलेली पहिली महिला. अध्यक्षपदावर बसलेली कसली महिला? पहिली महिला. दुसरा अजून एक लय महत्वाचा ठराव पास झाला बरं का ह्या कलकत्ता अधिवेशनाचे वैशिष्ट्य बघा. हे दुसरं एक अधिवेशन काय? महर्षी वीरा शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी या अधिवेशनात बघा, या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता. अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता. अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता. का मांडला होता ठराव? कारण त्यांना माहित होतं आपण किती जरी प्रयत्न केलो इतर ठिकाणी तर काही होणार नाही, म्हणून याला व्यासपीठ देणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर हे जे लाहोरचं अधिवेशन बघला तुम्ही, लाहोरचं अधिवेशन जे आहे याचे अध्यक्ष नारायण गणेश चांदावरकर जे आहेत. आपली चर्चा झाली चांदावरकर यांनी कशात काम केलंय. आत्ताच्या राज्यसेवेला प्रश्न आहे, चांदावरकर यांच्यावर राज्यसेवेला प्रश्न आहे आत्ताचा राज्यसेवेचा प्रिलिम्सचा. हे एक वेळा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. एक वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे काय झाले? अध्यक्ष झाले. पण हे एक वेळा झाले तर हे कसले अध्यक्ष आहेत? पहिले कसले? मराठी अध्यक्ष. बघा, पहिले मराठी अध्यक्ष आहे ते, पहिले मराठी अध्यक्ष.
त्याच्यानंतर यांनी इंदू प्रकाश मध्ये काम केलंय, इंदू प्रकाश साप्ताहिकात संपादकाचं काम केलं यांनी, लक्षात ठेवा. PYQ याच्यावर आयोगाचा PYQ आहे, बघा एकदा काढून. इंदू प्रकाश साप्ताहिकामध्ये संपादकाचं काम केले त्यांनी. त्याच्यानंतर दुसरं काम यांचं अजून न्यायमूर्ती चांदाबारकर यांचं काय काम होतं, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हे उपस्थित होते. अधिवेशनाला काय उपस्थित आहे, ते अधिवेशनाला उपस्थित आहेत. प्रार्थना समाजात कार्यरत होते हे, प्रार्थना समाजात कार्यरत म्हणजे प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते म्हणायला काही हरकत नाहीये. प्रार्थना समाजात कार्यकर्ते म्हणून काम केले कोण, न्यायमूर्ती चांदाबारकर यांनी. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या इथं बराच भाग येईल. सत्येंद्र प्रसन्न सिन्हा काय म्हणता येईल आपल्याला, पहिले हंगामी गव्हर्नर झाले होते. हे कोणत्या राज्याच्या गव्हर्नर पदी बसले होते, बिहार राज्याच्या पहिल्या हंगामी गव्हर्नर पदी त्यांची काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. हे पहिले 5 अधिवेशन, अजून दुसरे काही जिथं जिथं महत्वाचे ठराव पास झालेत त्या ठिकाणी जे काही महत्वाचे अधिवेशन असतील ते अधिवेशन एकदम चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने करा, जेणेकरून तुमचे प्रश्न जाणार नाहीयेत. जर वाटलं तर बघा, मुखी सांगतो, तुमच्या लक्षात ठेवा. IMP राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन नोंद करून ठेवा. IMP अधिवेशने कोणती आहेत बघा. आता याचं विश्लेषण करायला आपल्याला वेळ नाही, जोड्या लावाला तुम्हाला कुठं प्रश्न येतंय. IMP अधिवेशन एवढा 1891चं अधिवेशन, 1895चं अधिवेशन, त्याच्यानंतर आता बघितलं आपण 1900चं झालं, 1905चं अधिवेशन. का लिहून देऊ बघा, वाटलं तर तारखा हे तर टाकून देतो तुम्हाला, म्हणजे कोणते कोणते महत्वाचे आहेत, फक्त इसवी सन तर टाकू आणि बरोबर टाकून देऊ त्याच्या. बघा 1891चं अधिवेशन झालं तर नागपूरचं महत्वाचं अधिवेशन आहे. 1895चं अधिवेशन पुण्याचं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1905चं अधिवेशन वाराणसी महत्वाचं अधिवेशन आहे. 1906 कलकत्ता अधिवेशन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1907चं कोणतं सुरत अधिवेशन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1916चं कोणतं लखनौ अधिवेशन, बरं का, लखनौ अधिवेशन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1920चं 2 अधिवेशन आहेत, एक अधिवेशन कलकत्ता आणि दुसरं अधिवेशन कोणतं नागपूर, ही 2 अधिवेशन. त्याच्यानंतर 1924चं कुठलं अधिवेशन आहे, कानपूर महत्वाचं आहे. 1925चं अधिवेशन महत्वाचं आहे, कोणतं बेळगाव. त्याच्यानंतर 1929चं अधिवेशन लाहोर पंडित जवाहरलाल नेहरू महत्वाचं अधिवेशन. 1935चं अधिवेशन 1936चं अधिवेशन कोणतं रे, फैजपूर अधिवेशन आहे 1936चं. 1937 आणि 1938 हे हरिपुरा आणि त्याच्यानंतर त्रिपुरी, हे सगळे लक्षात ठेवा. हे IMP अधिवेशन आहेत, सगळे महत्वाचे. हे राष्ट्रीय काँग्रेसचे अतिशय महत्वाचे अधिवेशन आहेत पोरांनो, ह्याला पाठ करा. ह्याच्या बाहेर जोडी लावाला तुम्हाला एक प्रश्न जाणार नाही, ह्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही तुमचा. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. पुन्हा याचे टाकून देतो मी तुम्हाला. असहकार आंदोलन स्थगित झाल्यावर फेरवादी गटामध्ये कोणाचा समावेश नव्हता. असहकार आंदोलन स्थगित झाल्यानंतर फेरवादी गटामध्ये कोणाचा समावेश नव्हता. पुढचे प्रश्न छोटे छोटे आहेत म्हणून थोडं वेळ घालतो इथं. तुम्हाला माहित असलं पाहिजे असहकार चळवळ स्थगित झाली. असहकार चळवळ कधी चालू झाली, ते 1920 ते 1922. हे आंदोलन स्थगित झालेलं प्रकरण कोणतं प्रकरण आहे, चौरी चौरा. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, चौरी चौरा प्रकरण झालं. चौरी चौरा प्रकरणामुळे आंदोलन काय झालं, स्थगित झालं 5 फेब्रुवारी 1922ला. आणि मग गट तयार झाले. कोणते गट झाले, फेरवादी गट. हे फेरवादी गट कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झालते बघा, कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झाले, कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झाले, तर हे झालते 1922चं. कोणतं अधिवेशन आहे, गया. ज्याचे अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास. ज्याचे कोण होते हे अध्यक्ष, लक्षात ठेवा. ज्याचे अध्यक्ष का इथंच आला आपण, चित्तरंजन दासवर. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या गटाचा समावेश नव्हता,
असं त्यांनी सांगितलंय. फेरवादी गटामध्ये म्हणजे नाफेरवादी गट कोण होते तर अ आणि ब याचं उत्तर आहे पोरांनो. हो का, अ आणि ब याचं उत्तर आहे. चला पर्याय क्रमांक काय, अ आणि ब. चला लक्षात आलं, अ आणि ब हे एकंदरीत त्याचं उत्तर असेल. कारण हे मोतीलाल नेहरू, न.चि. केळकर आणि चित्तरंजन दास हे तिघही फेरवादी गटामध्ये होते. लक्षात आलं का. कोणतं अधिवेशन तिथं दिले तुम्हाला, 1922 कोणतं राष्ट्रीय काँग्रेसचं कोणतं अधिवेशन, गया अधिवेशन. आणि गया अधिवेशनात पडलेले काय हे गट, राष्ट्रीय काँग्रेसचं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं गया अधिवेशन. एक गट होता कोणता, फेरवादी, आणि दुसरा गट कोणता, नाफेरवादी. फेरवादी गटाचं नेतृत्व कोण करत होतं, चित्तरंजन दास करत होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण कोण होते, मोतीलाल नेहरू आहेत, त्याच्यानंतर न.चि. केळकर आहेत, त्याच्यानंतर लाला लजपतराय आहेत, लाला लजपतराय आहेत. हे सगळे गट या गटात होता. नाफेरवादीमध्ये कोण होतं, राजेंद्र प्रसाद होते, राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल होते. त्याच्यानंतर सी राजगोपालचारी, राजगोपालचारी. आणि याच्यातूनच या फेरवादी गटानेच 1 जानेवारी 1923 ला कोणता पक्ष काढला, स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्षाची स्थापना केली, ज्याचे अध्यक्ष कोण होते रे, चित्तरंजन दास. चित्तरंजन दास याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर याचे जे सचिव झालते, सचिव कोण होते, मोतीलाल नेहरू. याचे सचिव म्हणून मोतीलाल नेहरूने काम केलं. यांचं एक वृत्तपत्र होतं, हे लक्षात ठेवा. वर्तमानपत्र कोणतं, फॉरवर्ड. लक्षात ठेवा, हे प्रश्न आहे. चित्तरंजन दास आणि पुन्हा यांनी निवडणुकाही लढवल्या होत्या. या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी त्यांना यश आलेलं होतं. लक्षात आलं का. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण आता. चला, खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. जबरदस्त प्रश्न आहे हा. बघा, खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. बघा, खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. हे महात्मा फुलेंचे व्याही होते. मद्यपान चळवळीत ते सहभागी झाले होते. त्यांचा सत्यशोधकी विवाह झाला होता. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेवेळी ते महात्मा फुले यांच्या सोबत होते. चला उत्तर देताव का तुम्ही, तुम्ही उत्तर सांगा. तोपर्यंत डॉक्टर विश्रामरामजी घोले यांच्या संदर्भात माहिती सांगतो. हे शल्य चिकित्सक होते, हे शल्य चिकित्सक होते. 1857च्या उठावात काम आहे यांचं, 1857च्या उठावात यांचं कार्य आहे, यांचं कार्य आहे. पुण्यात यांचा काय प्रसिद्ध आहे, पुण्यात यांचा बाहुलीचा हौद प्रसिद्ध आहे. पुण्यात यांचा बाहुलीचा हौद काय आहे, प्रसिद्ध आहे. बाहुलीचा हौद प्रसिद्ध आहे. यांच्या मुलीला त्यांच्या घरच्यांनीच काय खाऊ घातलं होतं, लाडू खाऊ घातले होते. काचाचे लाडू खाऊ घातल्यामुळे विश्रामरामजी घोले यांची मुलगी वारली होती. लक्षात आलं का. चला पुढं उत्तर दिलं का, कोण दिलंय, पर्याय क्रमांक 4 उमेश वाघा नाही. किरण राठोड नंबर 1 नाही. बघा डेंजर प्रश्न आहे. चला उत्तर सांगा, किती उत्तर असायला पाहिजे. चार झाले, पर्याय कटलेत सगळे, आहे का नाही. आता इकडं जाऊ आपण. आता खरं तर बघितलं तर याच्यात जर बघितलं आपण तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, 2 यांचं उत्तर आहे. आता 2 कसं उत्तर आहे ते बघू आपण. काय झालं होतं माहिती आहे का, ज्ञानोबा ससाणे हे महात्मा फुलेंचे व्याही आहेत. कसे आहेत ते बघू आपण. बघा, पहिला सत्यशोधक समाजाचा पहिला विवाह. बघा सत्यशोधक, बघा सत्यशोधक समाजाचा पहिला विवाह हा जो झाला होता, तो सत्यशोधक समाजाचा पहिला विवाह झाला होता. कुणाकुणाचा, सीताराम जबाजी आलाट जे दिसत आहेत तुम्हाला, सीताराम आलाट व राधाबाई निंबकर यांचा विवाह झालता. कधी, 25 एकच मिनिटात तारीख बघतो, थोडं कन्फ्यूज होऊ नये.
यस बरोबर आहे. 25 डिसेंबर 1873 ला झालता. बघा 25 डिसेंबर 1873 मध्ये यांचा काय झालता, विवाह झालता. 25 डिसेंबर 1873 मध्ये यांचा पहिला विवाह झालता आणि या विवाहाचा सगळा विवाह झाला होता. लक्षात ठेवा, या विवाहाचा सगळा खर्च, विवाहाचा खर्च सगळा सावित्रीमाईने केली होती. सावित्रीमाईने केला होता सगळा खर्च, विवाहाचा सगळा खर्च सावित्रीमाईने केला होता. हे इकडचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा विवाह जो झाला, तो दुसरा विवाह कुणासोबत झाला होता तर 7 मे. बघा आता दुसरा विवाह, हे पहिला विवाह झाला. त्याच्यानंतर इथं दुसरा विवाह जो झालता, सत्यशोधक समाजाचा दुसरा विवाह झालता 7 मे 1874 ला. 7 मे 1874 ला झालता. ज्ञानोबा, बघा ज्ञानोबा कृष्णाजी ससाने व काशीबाई नारायण शिंदे, काशीबाई नारायण शिंदे यांचा विवाह झाला होता. कितवा विवाह? या दुसरा विवाह. काशीबाई नारायण शिंदे यांचा विवाह झाला. आणि त्याच्यानंतर हे ज्ञानोबा ससाने, म्हणजेच ज्ञानोबा ससाने यांचे कृष्णाजी ससाने कोण आहेत? वडील आहेत. म्हणजे ज्ञानोबा ससाने यांचे कृष्णाजी ससाने कोण आहेत? वडील. आणि ज्ञानोबा ससाने यांची मुलगी, बघा ज्ञानोबा ससाने यांची मुलगी, तिचं नाव काय? लक्ष्मी ससाने. पुन्हा यांचा विवाह, लक्ष्मी ससाने यांचा विवाह कुणासोबत लावून दिला? यशवंत सोबत. पुन्हा नंतर लावून दिला. लक्षात ठेवा कसा कसा आहे बघा, यशवंत सोबत लावून दिलाय. तो विवाह कधी झालता? हा विवाह झालता 4 फेब्रुवारी 1889 रोजी विवाह झाला होता. तो विवाह झालता 1800 कितीला? 89 मध्ये तो विवाह झाला होता. चला पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी 2 उत्तर दिले त्यांचं बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदू मुस्लिमांची अभेद्य फळी, बघा स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदू मुस्लिमांची अभेद्य फळी उभारण्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारक डॅश डॅश यांची जयंती साजरी करत अभिनव भारत 1904 ला अभिनव भारत संघटनेची स्थापना कुठं करण्यात आली होती? नाशिक. याच्या अगोदर काय होतं? 1899 ला काय होतं यांचं? राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना काढली होती यांनी. पुन्हा 1900 मध्ये कोणती संघटना काढली? मित्रमेळा. आणि ह्या मित्रमेळेचंच पुन्हा कशात रूपांतर झालं? मित्रमेळेचं रूपांतर कशामध्ये? अभिनव भारत. त्याच्यानंतर यांना जी प्रेरणा मिळाली होती ती प्रेरणा कुणाकडून मिळाली होती? जोसेफ मॅझिनी. कुठला देशभक्त? या इटालीचा देशभक्त, इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी यांच्याकडून त्यांना काय मिळाली? प्रेरणा मिळाली. जो देशासाठी मरतो, वाक्य बघा, जो देशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो. जो देशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो. हे वाक्य कोणाचे आहे? तर हे वाक्य जोसेफ मॅझिनी यांचं आहे. जो देशासाठी मरतो तो काय होतो? चिरंजीवी होतो. हे एकंदरीत वाक्य कोणाचे आहे? तर ते वाक्य जोसेफ मॅझिनी यांचा, इटालियन देशभक्त. आता हे कोणाची जयंती साजरी करत होते? चला उत्तर आलंय का? संत कबीर नाही, मीर कासिम नाही, तर सम्राट कोण? अकबर. अकबराची जयंती साजरी करत होते. उत्तर सम्राट अकबराची जयंती. का? तर सम्राट अकबर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक होतं. लक्षात असू द्या, हिंदू मुस्लिम एकता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले त्यांनी. प्रस्थापित करण्यासाठी कार्य, एकता निर्माण करण्यासाठी कार्य केले त्यांनी. हिंदू मुस्लिम एकता निर्माण करण्यासाठी. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? याच्यासाठी त्यांनी इबादत खाना काढला होता. त्याच्यानंतर सुलह ई कुल्ल नावाचं त्याचं धोरण होतं.
त्याच्यानंतर त्याचं अजून एक होतं इलाही, दिन ही इलाही, हे पण त्यांनी काय केलेलं, सुरू केलेला भाग होता. म्हणून सम्राट अकबर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक होतं, म्हणून त्यांनी त्याची जयंती साजरी केली. आता आज करतात, म्हणजे आता सध्या चालू आहे बंगालमध्ये. बघा बंगाल प्रांतात दरवर्षी मीर कासिमची जयंती काढली जाते बरं का. जयंती करतात, कारण हा स्वाभिमानी कार्यकर्ता होता, स्वाभिमानी होता, म्हणून याला काढलं जाते. मीर कासिमने कोणती लढाई केली रे? बक्सारची लढाई. मीर कासिमने बक्सारची लढाई केली होती. किती ऑक्टोबर? 22 ऑक्टोबर 1764. बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बिहार राज्यात आहे. बक्सार कोणत्या राज्यात आहे? बिहार राज्यामध्ये आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणलंय. महात्मा गांधीजींचे मनापासून डॅश डॅश या टिळकांच्या अनुयायाने नेतृत्व स्वीकारले. कोणत्या अनुयायाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं असं सांगितलं त्यांनी. बघा कोणकोणत्या अनुयायी होते, चला करा कमेंट्स. आता याच्यामध्ये कोण कोण नाव आहेत आपण बघू. बघा याच्यामध्ये कुणाचं नाव आहे तुम्ही उत्तर देऊ जेपर्यंत सांगतो मी. आता आपल्या इकडं बॅरिस्टर जयकर आहेत. बॅरिस्टर जयकर हे 1873 ते 1959 पर्यंत काम म्हणजे कार्यरत होते. बॅरिस्टर जयकर हे मुंबई विद्यापीठ कोणत्या विद्यापीठाचे? पुणे. बघा पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू आहेत. बघा काय म्हणता येईल तुम्हाला, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत हे. त्याच्यानंतर तीनही गोलमेजला, लक्षात ठेवा, तीनही गोलमेजला उपस्थित होते हे. तीनही गोलमेजला उपस्थित होते. त्याच्यानंतर दुसरीकडे कुठं काम करत होते हे? पुणे करारामध्ये काम केलं यांनी. पुणे करारामध्ये यांचा सहभाग होता. दुसरं हिंदू महासभेत कार्यरत होते. हिंदू महासभेमध्ये कार्यरत आहेत. हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून देखील यांनी काम केलंय. बघा हिंदू महासभेमध्ये कार्यरत आहेत. शिम परांजपे कोण होते? शिम परांजपे यांचं वर्तमानपत्र कोणतं आहे? काळ. म्हणून यांना आपल्या इकडं काय म्हणतात? काळकर्ते. शिम परांजपे यांनी कर्जनवर टीका केल्या होत्या. कर्जनवर काय केल्या त्यांनी? टीका केल्या होत्या. कर्जनवर टीका केल्या होत्या. ह्याच्यावर PYQ आहे रे, लक्षात ठेवा. याच्यावर PYQ आहे. लॉर्ड कर्जनवर. कर्जनच्या पुरातत्व ज्ञानाचा उपहास कोणी केला होता? तर तो कोण केला होता? तर ते व्यक्ती आहेत कोण? तर त्यांचं नाव आहे शिम परांजपे. गंगाधर देशपांडे कोण? तर गंगाधर देशपांडे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा. यांचा जन्म होता 1871 ते 1960 असा कालखंड. आणि सगळ्यात महत्वाचं कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी होती यांची. पण नंतर टिळकांच्या नंतर बघा, टिळकांच्या नंतर गांधींचे अनुयायी झाले ते. गांधीजीचे टिळकांच्या नंतर गांधीजींचं अनुयायी झाले ते. गांधीजींचे त्यांनी अनुयायी म्हणून काम केलंय. अनेक वर्तमानपत्रात काम केलं. यांचे वृत्तपत्र बघा, यांचे कोणकोणते वर्तमानपत्र होतं? राष्ट्रमत. बघा राष्ट्रमत. त्याच्यानंतर धुरीण आणि लोकमान्य हे यांचे वर्तमानपत्र आहेत. लक्षात ठेवा. राष्ट्रमत, धुरीण आणि लोकमान्य याच्यामध्ये यांनी काम केलंय. यांना कर्नाटकाचा सिंह म्हणतात. यांना काय म्हणतात? कर्नाटकाचा सिंह म्हणतात. गंगाधर देशपांडे यांना कर्नाटकाचा सिंह म्हणून यांची ओळख आहे. त्याच्यानंतर चरखा संघाची स्थापना केली यांनी. चरखा संघाची स्थापना केली होती. चरखा संघ यांनी काढलेला होता. त्याच्यानंतर तुमचं चालू आहे बाकी जणांचं, ठीक आहे. बघा पर्याय क्रमांक किती उत्तर आहे? अ ब क ड नाही.
पर्याय क्रमांक ज्यांनी ज्यांनी उत्तर 2 दिलंय बघा, ज्यांचं उत्तर 2 आहे त्यांचं बरोबर आहे अ ब क. अ ब क काकासाहेब खाडिलकर, गंगाधरराव देशपांडे, शिम परांजपे. हे गांधीजींचे अनुयायी झाले नाहीयेत म्हणून अ ब क उत्तर आहे. आता काकासाहेब खाडिलकर यांच्या संदर्भात काय, तर इथं घेऊ आपण आता काकासाहेब खाडिलकर यांना. ठीक आहे, एवढ्या बॉक्स मध्ये घेतो. कुणाला घेऊ आपण आता इथं खाली, इथं घेऊ आपण काका खाडिलकर. घ्या का काका खाडिलकर. काका खाडिलकर म्हणजेच कोण, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे कुणाचे अनुयायी होते, लोकमान्य टिळकांचे होते. लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते. पण पुन्हा कुणाचे झाले, पण झाले कुणाचे, गांधींचे. नंतर झाले गांधीजींचे अनुयायी झाले. यांचं नाटक गाजलेलं नाटक कोणतं नाटक, कीचक वध. लक्षात आलं का, कोणतं नाटक आहे यांचं, कीचक वध नाटक खूप गाजलेलं आहे. काका खाडिलकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं एक प्रकरण लई प्रसिद्ध प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव कोणतं प्रकरण, नेपाळ प्रकरण. लक्षात ठेवा, नेपाळला हे बॉम्ब तयार करण्यासाठी गेले होते. बॉम्ब तयार करण्यासाठी गेले होते. हे महाराष्ट्रातले आहेत. बॉम्ब तयार करण्यासाठी गेले होते. इंग्रजांना सुगावा आला पण तिथल्या राजाने पुरावा न दिल्यामुळे यांना शिक्षा झाली नाही. हो बरोबर आहे. विदर्भा कोण, वीरभद्रा चटके. वा, वीरभद्र आलेत का, हो वीरभद्र बरोबर आहे. बॅरिस्टर जयकर तिन्ही गोलमेजला आहेत. वीरभद्र आपले जुने विद्यार्थी आहेत. सध्या ग्राम विस्तार अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून किंवा ग्रामसेवक म्हणतो कार्यरत आहेत आता विदर्भात ते. ठीक आहे, चला बघा काय होतं, नेपाळ प्रकरण बॉम्ब तयार करण्यासाठी ते गेले होते. लक्षात आलं, हे लक्षात ठेवा. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय. बाहुदाजी लाड यांना वगळता बॉम्बे असोसिएशनचे दुसरे सचिव कोण होते. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे सगळ्यांना. 1852 ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. याच्यावर PYQ आहेत. बॉम्बे असोसिएशन हे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष कोण होते रे, सन्माननीय अध्यक्ष जमशेदजी जिजाभाई हे सन्माननीय अध्यक्ष आहेत. बॉम्बे असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष, बॉम्बे असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष जगन्नाथ शंकर सेठ कार्यकारी अध्यक्ष आहेत. बॉम्बे असोसिएशनचे सचिव कोण कोण आहेत, बाहुदाजी लाड आणि दुसरे व्यक्ती कोण आहेत, विनायकराव जगन्नाथराव हे सचिव होते. त्याच्यानंतर याचे उपाध्यक्ष कोण कोण आहेत, उपाध्यक्ष वर दिले बघा, बोमनजी होरमसजी आणि दुसरं खंशेटजी जमशेदजी हे बॉम्बे असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. लक्षात ठेवा, ध्यान में रखो, पाठ करके रखो. तुम्हाला माहित असावं पोरहो, लक्षात ठेवा. लई जण म्हणलेत 2023च्या नंतर पॅटर्न बदलला, 2023च्या नंतर पॅटर्न बदलला आणि 15-16च्या PYQ ला किंमत नाही. पण माय गेल्या वेळेसचा पेपर काढून बघ, गट ब चा एका दुष्काळ आयोगावर 2 प्रश्न आहेत. लक्षात आलं का, एक दुष्काळ आयोग, एका दुष्काळ आयोगावर 2 क्वेश्चन दिलेले आहेत. म्हणून पोरहो, ज्याला परीक्षा पास व्हायच्या गाबुळ्या लेकराचा ऐकू नका. 2011 ते 2025 चे सगळे PYQ पाठ करा. पाठ करा म्हणजे पाठ करा, सोडूच नका. पार तुकडे करा त्याचे. 2011 पासून 25 पर्यंतचे सगळे PYQ. म्हणून म्हणतोय हे सगळे प्रश्न 15-16 ला आलेले क्वेश्चन होते, हे लक्षात ठेवा. म्हणून एक कुठलाही प्रश्न आपल्याला 2023 चा पॅटर्न येऊ, 20 चा येऊ, कोरोनाच्या नंतरचा येऊ, जुना येऊ, काही बी येऊ, आपला क्वेश्चन गेला नाही पाहिजे वागांनो. लक्षात आलं का. चला झालं, आपला शेवटच्या क्वेश्चन कडे चाललो आपण आता.
बघा पुढचा क्वेश्चन बघायचंय. चला, वायकोम सत्याग्रह कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? फक्त 2 मिनिट घेतो तुमचे. आता वेळ झालेली आहे, मला बी लेक्चर आहेत. 1925 ला झालेला सत्याग्रह आहे. 2025 मध्ये या सत्याग्रहाला 100 वर्ष झालेत. लक्षात ठेवा, 100 वर्ष काय झालेत? पूर्ण झालेत. 100 वर्ष पूर्ण झालेला सत्याग्रह आहे वायकोम सत्याग्रह. वायकोम सत्याग्रह कोणत्या समुदायाशी? कोणत्या? तर एझ्वा. याचं उत्तर आहे काय? एझ्वा. एझ्वा समुदायाशी. एझ्वा व पुलिया. एझ्वा व काय? पुलिया. पुलवा नाही हा. एझ्वा व पुलिया समुदायाशी. बघा, समुदायाशी काय हा संबंधित आहे. एझ्वा व पुलिया समुदायाशी संबंधित आहे. याचं नेतृत्व कोण केलं होतं? टी.के. माधवन. टी.के. माधवन यांनी केलं होतं. पुण्यामध्ये कोण आले? रामास्वामी. रामास्वामी नायकर यांची एंट्री पुण्यामध्ये. दुसरं अजून मध्ये सहभागी नंतरच्या काळात सहभागी किंवा या सत्याग्रहाला भेट कोण कोण दिलती? नंतर दिलते महात्मा गांधी. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी वीरा शिंदे या सत्याग्रहात उपस्थित राहिले. या सत्याग्रहाला उपस्थित राहिल्याने, या सत्याग्रहाला उपस्थित राहिल्याने त्यांचे महाराष्ट्रातील ब्राह्मो समाजाचे, बघा लक्षात ठेवा, ब्राह्मो समाजाचे आचार्यपद काढून घेतले होते. आचार्यपद काढून घेतले होते. कुणाचे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं ते काढून घेतलं होतं. मोपल्याचं बंड. मोपल्याचं बंड कधीच्या काळात होतं? सगळ्यात जास्त गाजलं हे 1915 ते 1920 या काळात सर्वात जास्त गाजलेलं बंड आहे. कोणतं? मोपल्याचं. केरळ. इथंच आपल्या इकडं स्वामी श्रद्धानंदांनी, बघा स्वामी श्रद्धानंदांनी धर्मशुद्धीकरणाची चळवळ चालू केली. इथं आता स्वामी श्रद्धानंदाने धर्मशुद्धीकरण चळवळ इथं सुरू केली होती. धर्मशुद्धीकरण चळवळ सुरू केली होती. जबरदस्तीने अनेक हिंदूंना मुस्लिम बनवण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, हा सत्याग्रह लय महत्वाचा आहे. कशासाठी झाला होता हा सत्याग्रह? हा सत्याग्रह का झाला होता? हा सत्याग्रह का झाला होता? लक्षात आहे का? फक्त काय? मंदिराच्या समोरील रस्त्यावरून काय नाकारला होता? प्रवेश नाकारला होता. मंदिराच्या समोरून जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरून प्रवेश दिला जात नव्हता. म्हणून हा सत्याग्रह झालेला आहे. गांधीजी पण गेले होते. यस, टाकीतलंय आपण. का गांधीजी पण गेलते. रामास्वामी नायकर, टी.के. माधवन. या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. 2025 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. राजश्री शाहू महाराजांनी, हे लय महत्वाचा क्वेश्चन आहे बघा पोरांनो. शाहू महाराजांनी जातवार काय काढली होती? वसतिगृह. शाहू महाराजांनी जातवार काढलेली वसतिगृह जी आहेत, या वसतिगृहाला बघा कोणाचा सल्ला घेतला होता? आता इथं लय मोठा प्रश्न आहे. शाहू महाराजांनी जातवार वसतिगृह काढत असताना कोणाचा सल्ला घेतला? आता तुम्हाला माहित असलं पाहिजे पोरांनो. इथं बरेच हे गाईल्स तर होतेच, गोपाळकृष्ण गोखले होते. पण मला एका विद्यार्थ्यांनी, हा आपल्या टेस्ट सिरीजचा क्वेश्चन आहे, एका विद्यार्थ्याने असाच प्रश्न विचारला पाहिजे. सर, शाहू महाराजांचा कालखंड सुरू होतो 1900च्या नंतर, 1905च्या नंतर, 1च्या नंतर. बऱ्यापैकी सुंदर प्रश्न विचारलाय. अभ्यास करणारच पोरग विचारते ते. 1901 ला न्यायमूर्ती रानडेंचं निधन आहे. न्यायमूर्ती रानडेंचं निधन आहे 1900 कितीला? 1 ला. मग शाहू महाराजांनी वसतिगृह, तर शाहू महाराजांनी पहिलं वसतिगृह काढलं होतं. बघा कोणतं, काय सांगतोय? राजश्री शाहू महाराजांचं पहिलं वसतिगृह. शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह कधी काढले होते? पहिले वसतिगृह त्यांनी काढलं होतं 1896 मध्ये. हे 96 मध्ये काढलं होतं. या वसतिगृहात सर्व
आणि धर्माच्या सर्व जाती आणि धर्माच्या विद्यार्थ्यांना सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना काय होता प्रवेश होता सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी प्रवेश दिला म्हणून उत्तर आहे याचं वरीलपैकी सर्व आणि पुन्हा मग शाहू महाराजांना असं कळालं की याच्यामध्ये फक्त जातीनुसारच पोरं येतील सर्व जाती धर्माच्या पोरांना जर आपण प्रवेश दिला तर पोरं वसतिगृहात येत नाहीत हळूहळू यांच्या मनातली आपण जात काढू आधी यांना एकत्र तर करू म्हणून शाहू महाराजांनी नंतर पुन्हा 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह काढलं व्हिक्टोरिया पुन्हा कोणतं मराठा वसतिगृह व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह शाहू महाराजांनी 1901 ला काढलं त्याच्यानंतर पुन्हा याच वर्षी 1901 लाच पुन्हा दिगंबर जैन वसतिगृह काढलं दिगंबर जैन वसतिगृह 1901 लाच काढलं पुन्हा 1906 ला वीरशैव लिंगायत वसतिगृह शाहू महाराजांनी काढलंय पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा बघा कधी 1906 लाच किंग एडवर्ड मोहमेडन वसतिगृह काढलं हे कुणासाठी काढलं तर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी काढलं होतं हे पोरो पाठ करा लक्षात असू द्या महाराजांचं शाहू महाराजांचे काय काय पाठ करायचे तुम्हाला लक्षात ठेवा वसतिगृह महाराजांनी काढलेले जाहीरनामे त्यांच्या घडलेलं वेदोक्त प्रकरण त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या वृत्तपत्राला मदत केली लक्षात ठेवा वर्तमानपत्राला मदत केली कोणत्या कोणत्या ग्रंथांना त्यांनी मदत केली त्याच्यानंतर त्यांच्या काढलेले समाज कोणते 2 समाज होते सत्यशोधक समाज बघून घ्या लय महत्वाचा आहे त्याच्यानंतर पुन्हा कोणता समाज आर्य समाज पुन्हा त्याच्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ हे शाहू महाराजांनी चालू केलेल्या अनेक महत्वाच्या चळवळी होत्या त्याच्यानंतर अजून शाहू महाराजांचं कार्य शिष्यवृत्त्या कुणाकुणाला दिल्या हे लय महत्वाचं आहे शिष्यवृत्तीच्या संदर्भात त्याच्यानंतर उद्योग कुणाला चालू करून दिले होते का हे सगळं लय महत्वाचा भाग विचारला जाईल शाहू महाराजावर वर्तमानपत्रांना केलेली मदत त्याच्यानंतर त्यांचं पूर्वीचं शिक्षण त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या काही महत्वाच्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला प्रश्न येणार आहेत अशा पद्धतीने आपण आज एकूण जे आपले काही क्वेश्चन झालते ते जवळपास 10 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत बाकी उद्याच्या लेक्चरला आपण सगळेजण भेटू चला धन्यवाद आभारी आहे असंच जुडत राहा चॅनलला नवीन पोरांनी लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करा दूरपर्यंत पोरांपर्यंत मेसेज जाऊ द्या ठीक आहे चलो मिलेंगे धन्यवाद लवकरच 30 दिवसाच्या स्ट्रॅटर्जीच्या संदर्भात एक सुंदर असा व्हिडिओ करून तुमच्या समोर येणार आहे यदा कदाचित येईनच आणि मग भेटू आपण लवकरच चलो थँक्यू केलास का